मी साखराळे गण 80 या मतदारसंघात पंचायत समितीला उभा राहिलेलो आहे. नामदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसिंग भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून अधिकृत मी या गणात उभा राहिलेलो आहे. तर या सर्व गणातील लोकांची जी काय अडीअडचणी असतील त्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. तसेच काही गावातील कामं असतील ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील यांच्या तुतारीच्या चिन्हावर मी उभा राहिलेला असून मला सर्व मतदारांनी भरघोस मताने विजय करावं अशी मी विनंती करतो. तुमच्या मतदारसंघामध्ये बऱ्याच अंशी आज आपण बघतोय की बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे. त्यासाठी तुमच्या मतदारसंघातल्या लोकांच्यासाठी तुम्ही काय कार्यक्रम ऐकलेला आहे का, जो घेऊन तुम्ही आता पंचायत समिती लढवत आहात? मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात 4 ते 5 असे बिबटे प्रत्येक एरियामध्ये वावरत आहेत. काही कुत्र्यांचे किंवा मोर, काय माकडं अशी ते प्राणी खात असून आता त्यांनी शेळ्या किंवा म्हशीची बारकी पिलं अशी यांच्यावर सुद्धा आता त्यांनी खाण्यासाठी प्रयत्न केला आहे. तरी मी पंचायत समितीला निवडून आलो की प्रथमतः सर्व तिन्ही गावात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करणार आहे. तुमच्या निवडणुकीत कोणता मुद्दा असणार आहे की या निवडणुकीत तुम्ही तो राबवणार आहे? प्रथमतः तिन्ही गावातले सर्व रस्ते, गटर हे स्वच्छ शहरागत झाले पाहिजेत. खेडेगावात शक्यतो एखादा रस्ता चांगला असतो, बाकीचे रस्ते खराब असतात, गटरांची व्यवस्था नसत्या. प्रामुख्याने मी या तिन्ही गावात शहरासारखी गटारापर्यंतचे डांबरीकरण आणि बांधीव गटाराचा प्रश्न हाती घेणार आहे. तसे